काय रे थंडर, काय रुसलेस का माझ्यावर? नाही रुसलो नाही मी, पण त्या हानकी बोडी वहिनींच्या शब्दाने ना डोकं गरम झाले गरम. तुम्हाला गेट होस्ट म्हणाले त्या. लॉस्ट थंडर. गेट होस्ट गेट लॉस्ट. तेजादा अख्ख्या रमावतीत तुमच्याकडे बघायची कुणाची टाप नाही आणि त्या तुमचा डोळ्यात डोळं घालून अपमान करतात पावलो पावली. थंडर वहिनी तुझी ती, हे असं बोलणं बरं नाही वाटत. मग म्हणून काय असं कोण वागते वय? यालाच प्रेम म्हणतात थंडर. हे असलं कसलं प्रेम आहे? सापासारखं फणा काढून नुसतं ठेस ठेस ठेसायचं, वाटेल तसं बोलायचं, अपमान करायचा, हे का मला पटलेलं नाही. तेजादा हे असला प्रेमाचा काही नियम नाही सांगू तू. आपण धरलाय त्यांच्यावर. थंडर आपण कसं स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. म्हणजे आता कसं फक्त आपलं एकतर्फी प्रेम आहे ना त्यांच्यावर, म्हणून ते आपला अपमान करतात. उद्या जेव्हा त्यांना प्रेम होईल तेव्हा देतील रिस्पेक्ट, मान. प्रेम म्हणजे काय असते कसं सांगू मी तुला थंडर, मला तर ते शब्दात नाही मांडता येत रे. पण प्रेम म्हणजे की नाही पाणीपुरी सारखं असते. पाणीपुरी सारखं थोडस तिखट, थोडस गोड, थोडस आंबट आणि थोडस कुरकुरीत. जेव्हा ती आंबट तिखटाची अख्खी पुरी आपण तोंडात टाकतो की नाही, तेव्हा डोक्यापासून पायापर्यंत त्याच्या झिंजण्या येतात की नाही, ते असते प्रेम. आणि जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचं नुसतं नाव जरी ऐकलं तेव्हा मन थरथरायला लागतं, झोप उडती, कारण नसताना हसू येतं, ते असते प्रेम. आता हे फक्त माझ्या बाबतीतच होतंय, त्यांच्या बाबतीत होणं अजून बाकी. हा म्हणजे आम्ही तोवर मानाखाली घालतो होय की नाही? अहो तेजादा तुम्हाला लाईनीत उभं केलं, लाईनीत. अहो जगाला नियम शिकवणारा त्याला नियम शिकवायला निघाल्यात, हे काय मला पटलेलं नाही. शिकू दे त्यांना नियम. आज त्यांनी आपल्याला नियम शिकवलं ना, उद्या आपण त्यांना प्रेम शिकवू, आणि ते बी नियमानं. लाईनचं काय घेऊन बसताय थंडर? प्रेमात मान अपमानाचा मोजमाप ठेवायचं नसते रे. तेजादा खरं सांगू, आत्ता तुम्ही जी जी काय बोलला की नाही तिथलं काहीच कळलं नाही. प्रेमात पडलंस ना की कळेल सगळं. पण थंडर माझं ठरलंय, आता काय बी होऊ दे, आणखी बडी वस्तूची वहिनी होणार. कारण आपला शब्द म्हणजे परमनंट मार्केर. आयडे गावर की लवकर लवकर. तर काय कळना झालंय, काही सुधरत नाही, काही ठरत पण नाही, सांगत नाही, काही नाही. काय कशाबद्दल बोलतीये? कशाचं काय, लग्न आलंय ना तोंडावरती. हा पाहुण्या रावळ्यांना बोलवायचे, त्यांना बोलवायचं म्हटलं तर पत्रिका छापायला नको का? त्या छापायच्या आहेत की नाही, की काय करायचंय, कोण काय. जाऊती आता ते माई साहेबांचा माणूस काल सांगून गेला ना, पत्रिकांचा खर्च पण तेच करणार आहेत म्हणून. हा मग आता पत्रिका पण सामूहिक द्यायच्यात का काय? म्हणजे अगं ताईसाठी खास सोन्याच्या अक्षरांमध्ये लिहिणार आहेत ना, चिसवका स्नेहा, चिरंजीव परेश, मानाची पत्रिका. झालं का फालतूचं वेस्टेज बोलणं सुरू झालं तुमचं? शेवटचं सांगतोय. हा पप्पा पण ना कधी कधी जाम कॉमेडी करतात. म्हणजे शेवटचं सांगतो म्हणून तब्बल 10व्यांदा सेम गोष्ट सांगत असतील. आता ह्या विषयावर मी एक शब्द पण ऐकून घेणार ना कोणाकडून. माय साहेब जसं म्हणतील तसंच होणार. आणि पुरी तुला सांगून ठेवतो,
माझ्या पोरीचं लग्न होईपर्यंत तुझ्या तोंडातून एक शब्द पण नाही निघाला पाहिजे. हा. त्या कामावर चल लिंक चल. वैदेही अगं बरं जाताना मंदिरात जा, तुझ्या नावानं अभिषेक सांगितलाय. अरे कशाला पाहिजे तिच्या नावाचा अभिषेक? हा? फालतू वेस्टेज खर्च नुसता. सुमन, तुम्ही तिघी म्हणून माझ्या लयच डोक्यावर बसायला लागलात बर का. आवरा स्वतःला जरा. अक्षण्या, माझ्या कपड्यातले इस्त्रीचे ड्रेस बाहेर काढून ठेव ग. काय हो नाही म्हंटल आता बास झालं. सारखं आपलं स्नेहा माझी मुलगी आणि वैदई परकी हे म्हणणं ना बंद करा आता. ती पण तुमचीच लेक आहे. आणि ते आंघोळीचं तापला असेल तर तू बड. अरे यार, एवढी मोठी रांग. आईला प्रॉमिस केलंय म्हणून, नाहीतर नाही तरी आलेच असते. देवा, जरा घाई आहे म्हणून थांबले मी. गुरुजी बाहेर या. प्रियाताई आला. बरं, ए बाजूला बरे, प्रियाताई येत आहेत. ताई तुम्ही थोडं थांबा, प्रियाताई येत आहेत. रांग थांबव रे, प्रियाताई येत आहेत. गुरुजी, इकडे नियम आणि रांग देवळातही पाळत नाहीत का? म्हणजे म्हणजे कोणीतरी येत आहे म्हणून तुम्ही बाकी भाविकांची रांग अडवणार? तुम्हाला बहुतेक माहिती नाही वाटतं त्या कोण आहेत आणि किती महत्वाच्या आहेत ते. नाही, तुमच्यासाठी महत्वाच्या असतील, पण त्यामुळे बाकीच्यांची रांग अडवणं चुकीचं आहे. तुम्ही जरा शांत बसावं. अरे प्रियाताई या. नमस्कार गुरुजी, कसे आहात? उत्तम. तुम्ही कशा आहात? एकदम बढिया. बरेच दिवस दिसले नाहीत ते. जरा बाहेर गावी गेले होते म्हणूनच नव्हते. ते रांग थांबव रे, प्रियाताईंना दर्शन करायचंय. अहो नाही गुरुजी, मी फक्त तुम्हाला भेटायला पुढे आले. दर्शन मी रांगेतूनच घेणार. अहो प्रियाताई, पण तुमचा वेळ महत्वाचा आहे ना. गुरुजी, अहो दर्शनाला वेळ नसेल तर देवळात यायचं कशाला? बरोबर आहे की नाही? मी थांबते रांगेत. या ताई, दर्शन करायला या. तुम्हाला बोलले गुरुजी.
एक्सक्यूज मी, आय एम सो सॉरी. मला ॲक्च्युली माफी मागायची होती तुमची. का? नाही म्हणजे काय झालं, माझा थोडा गैरसमज झाला आणि चिडचिड होऊन मी भांडायलाच येणार होते तुमच्याशी. बाप रे, असं काय केलंय मी? नाही नाही, तुम्ही काहीच नाही केलं, पण तुम्ही येण्याआधी ते अडवणूक केली ना त्यांनी. सो मला वाटलं की तुम्ही पण श्रीमंतीचा माज दाखवून इथे थांबाल की काय, पण लकीली तुम्ही असं नाही केलं. सो आय एम सॉरी. इट्स ओके. नाही, आणि तसंही देवापुढे श्रीमंत गरीब असं काही नसतं. ज्याचं मन शुद्ध तो देवाच्या जवळचा. आणि श्रीमंती हा थाट हा कोणापुढे दाखवायचा? देवापुढे. जो श्रीमंत बनवू शकतो ना, तो श्रीमंती घालवू सुद्धा शकतो. सॉरी सॉरी. ऍक्च्युली काय झालं, परवा माझ्या मैत्रिणीने ना मेसेज फॉरवर्ड केलेला मला. तू एकदम बसला का इथे? तू म्हणशील काय वेडी मुलगी आहे ही, काही बोलते. पण सॉरी, मला एकदा हसायला यायला लागलं ना, थांबताच येत नाही. तुम्ही अजिबात वेड्या नाही आहात. इनफॅक्ट आज फायनली गावात कोणीतरी सेन्सिबल सापडलं असं वाटतं. हे असं म्हणू नकोस. आमचं गाव खूप छान आहे. तुला कमी माणसं भेटली असते मे बी, पण आज देवाला थँक्यू म्हणायला हवा. त्याच्या निमित्ताने तुमची भेट झाली. आवडला तुम्ही मला. मलाही आवडलीस तू. नाही काय, चुकीचं बघून सुद्धा जो गप्प बसतो ना, तो चुकीचा ठरतो. म्हणून तूही सेन्सिबल आहेस. थँक्यू. यो हो. अगे मैत्रिणी, तुझं नाव नाही सांगितलंस. वैदेही. आणि मी प्रिया. अख्ख्या जगाला माहितीये. आणि तू वैदेही हे आता अख्ख्या जगाला कळलंय. चल भेटू परत. डन डन, बाय. ओ तेज प्रताप मक्तेदार, काय गुरु? पक्का वादा केला सा पण निभावला नाहीस. गुरु, तुझं फक्त बोलणंच भारी आहे तेजा, पण कृती शून्य. माझ्या रेशमचं लग्न व्हायला दुसऱ्या बरोबर आणि तू शांत बसलायस. ए गुरु, नीट बोल त्याच्या दादाशी. रात्री उतरलं नाही का अजून? ए थंडर, नीट बोला. मी बोला लागलोय ना त्याच्या बरोबर. ए पण मी तुझ्याशी बोलतोय की. ए तू मध्ये मध्ये शेपूट घालू नको. ए शेपूट घाला कोणाला म्हटलं असेल? तुला की काय चाललंय तुमचं? ए मागे म्हणलं ना, लांब. मी बोलतो त्याच्याशी. मी तुझ्याशी बोलतोय ना. काय झालंय बोल. अरे पोट्या रडायला थंडर. गुरु शांत शांत हो. बोल काय झालंय? रेशमचं लग्न ठरलं. तुला माहित आहे त्याच्या तिला माझ्याशीच लग्न करायचं. मला माहितीये, पण मला एक कळणं झालंय, तिचं प्रेम तुझ्यावर आहे, मग ती त्याच्यासोबत लग्न करायला कशी काय तयार झाली? अरे होणारच ना त्याच्या. तिच्या घरच्यांचं प्रेशर आहे तिच्या. प्रेशर काय तू थोडाच ते काय सारखा फोन करून फोनवर माझ्या बरोबर रडत असते. मला काय म्हणली माहिती त्या फोनवर, जर माझ्याशी लग्न नाही झालं तर जीव द्या. तेजा, तर रेशमचं काय झालं? तुझा दोस्त काय उद्या या जगात राहत नाही. ए गुरु, असलं काय बोलायचं नाही. नाही 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 राहत. गुरु, नाही, माझ्या आयुष्याला अर्थच नाही. नाही, जोवर तुझा हा दोस्त जिवंत आहे तोपर्यंत हे असतं काय बोलायचं नाही, सांगून ठेवतो.
तुम्हा दोघांना लग्न करायचंय ना, मग कधीच नाही मध्ये येणार. तुमचं लग्न होणार गुरु, आणि तेही मी लावून देणार. कळलं? नको काळजी करूस, मी आहे ना. शांत हो. नको काळजी करूस. चल दंडर. तेजा कुठं चालला? तेजा कुठं चाललायस? काल काही जण माझ्याशी नियमाची भाषा करत होते. आज त्यांना नियम शिकवायची वेळ आली. आलोच. अगं हो पाहुणी, तुला सांगणारच होते. बरं डन, तू इथे आलीस की तुला पहिले पार्टी देणार. ओके ठीक आहे, मी पुण्याला येईन मग तर झालं. बरं ऐक ना, तुला नंतर कॉल करू. ओके चलो, बाय बाय बाय. मॅम या. अरे तेजदा आले. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे यार, हा पुन्हा आला. याच्यामुळे ना माझं बीपी शूट होणार एक दिवस. नको याच्या नादालाच लागायला नको. वैदेही, तू कामावर फोकस कर. हो वैदे मॅडम, माझ्याबद्दल विचार करत होता ना तुम्ही? डोळ्यात दिसतंय तुमच्या. तुम्ही माझ्याबद्दलच विचार करत होता, खरंय ना? तुम्ही स्टॅच्यू झालात म्हणजे तुम्हाला पण तो इशारा द्यायला लागला. म्हणजे काय बडबडतोस तू? बँकेचा वेळ उगाच वेस्ट करू नकोस. जे काय ते आधी बोल. विड्रॉ, पैसे विड्रॉ करायचे. चला टोकन द्या. डू यू सफर फ्रॉम शॉर्ट टर्म मेमरी लॉस? जे नियम काल अप्लाय होत होते ते आजही अप्लाय होणार. ही स्लिप घ्या आणि रांगेत द्या. काल मूड होता हो नियम पाळायचा. आज तुम्ही डायरेक्ट टोकन द्या. टोकन द्या आणि शेअर क्लोज करा. ओ वैदे मॅडम, काय ऐकलं नाही काय? टोकन द्या म्हणलं. टोकन काल तुमचं ऐकलं की नाही, आज तुम्ही माझं ऐका. कठीण आहे. काय म्हणला? कठीण आहेत म्हणल्या, कठीण आहेत. काय कठीण आहे याच्यात? अहो मी नियम पाळणार नाही म्हणलं याच्यात. एक मिनिट. आता आम्ही नियम पाळणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला काय शिक्षा देणार का आता? नाही, द्या ना शिक्षा. मला बघायचंय तुम्ही काय शिक्षा देताय ती. दाभाडे मॅडम या शिक्षा देतात मला. उगाच हायपर होण्याची काहीच गरज नाहीये तुम्हाला. मी फक्त एवढंच म्हटलं की प्रोसिजर फॉलो करा. मी कालही तुम्हाला हेच एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत होते आणि आजही तेच करते. तुम्ही तेच बोलताय. आणि मी जमणार नाही म्हणल्यावर सुद्धा तुम्ही तेच बोलताय. बाजूला. अरे तेज प्रताप दादा, अहो तुम्ही कधी आलात? कॅश हवी होती का? मी बघतो ना. वैदेही, अगं काय इश्यू आहे आता? ओ पेणकर, इथं आमचं कोण ऐकणं झालंय आणि तुम्हाला असं वाटतं का तुमचं ऐकणार आहे? बरं चला तुम्ही सांगा त्यांना की टोकन द्या म्हणून. ते आमच्याकडे स्लिप मागायला लागलेत. इथं आम्ही काय स्लिपा भरायला आलो काय? मी बोलतो वैदेही. सर, मी त्यांना फक्त प्रोसिजर सांग. बघितलं, लाख काही झालं तरी ह्या टिमके वाजवणं का सोडत नाहीत. तेज प्रताप दादा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही केबिन मध्ये बसा. चहा प्यायला? नाही चहा प्यायला नाही, म्हणजे मी पुढची कामं करतो ना. ओ पेणकर,
हाताची घडी आणि तोंडावर बोट. शांत बसायचं आता. आज आम्ही इथे काय केबिन मध्ये बसायला आलो नाही आहोत. आज आम्ही आमची पॉवर दाखवायला आलोय. आज कळेल आमची पॉवर काय. जस्ट वेट अँड वॉच. थंडर, दादासाहेबांना फोन लाव. दादासाहेबांना फोन. तेज प्रताप दादा, अहो थांबा बाजूला तुम्ही. तेज प्रताप दादा, तेज प्रताप दादा, मी काय म्हणतो. ओ पेंडकर, तुम्हाला माहिती आहे ना आपला एकदा भेजा सटकला की पुढचा मध्यात लटकला. तेव्हा शांत उभं राहायचं. चला कामाला लागा. चला थांबू नका. दादासाहेब, रेखाताईंना फोन लाव. दादासाहेब, अहो जरा महत्वाचं काम आहे. जरा 6 मिनिटात बँकेत पोचा प्लीज. अहो रिक्वेस्ट आहे. हा पोचा लवकर. आल्यावर सांगतो. विनंती आहे की धमकी? रेखाताई, मनुष्याने फोन लाव. रेखाताई, कुठे आहात तुम्ही? हे बघा, जिथं कुठं असाल राब दिशी बँकेत या. महत्वाचं काम आहे, सांगतो आल्यावर. हा या पटदिशी. मलुष्टे, तेज प्रताप आप्पासाहेब मक्तेदार बोलतोय. जरा बँकेत या ना, महत्वाचं काम आहे. हा सांगतो आल्यावर. या पटदिशी या. हा या. तेज प्रताप दादा, मी काय म्हणतो, अहो आपण हा मॅटर इथेच सॉल्व्ह केला असताना कशाला उगाच संचालक मंडळाला ओ पेणकर, आज मी कोणाचा ऐकत नसतोय. लई झाले रूल्स आणि नियम. आता यम जरी वर्ण खाली आला ना तरी हा तेजात त्याचा नियम बदलणार नाही. आणि हा शब्द आहे आपला. आणि आपला शब्द म्हणजे हा